नमस्कार, मी तेजल आपल्या सगळ्यांचे व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण के.आर. नारायणन यांच्याविषयीची माहिती समजून घेणार आहोत. के.आर. नारायणन अर्थात कोचेरिल रामन नारायणन यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1921 रोजी झाला होता. के.आर. नारायणन हे इसवी सन 1997 ते 2002 या काळाच्या दरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे 10वे राष्ट्रपती होते. भारताच्या प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपती पदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते. के.आर. नारायणन विद्यार्थी दशेपासूनच तल्लख बुद्धीचे असे हुशार विद्यार्थी होते. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण शिकवण्या करून आणि शिष्यवृत्त्या मिळवून केले. तिरुवनंतपुरमच्या महाविद्यालय आणि विश्वविद्यालयातून उत्तम गुण मिळवून ते पदवीधर झाले. 1951 मध्ये त्यांचा विवाह मार्टिन टिटीन म्हणजे उषा नारायणन यांच्याशी झाला. त्या ब्रह्मदेशीय महिला होय. सुरुवातीच्या काळात के.आर. नारायणन यांनी व्याख्याते म्हणून कार्य केले. नंतर टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू अशा दैनिकांमधून त्यांनी पत्रकारिता केली. त्याचवेळी त्यांना टाटा शिष्यवृत्ती मिळाली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पुढील शिक्षणासाठी ते रवाना झाले. लंडनला असताना सोशल वेलफेअर वीकली मुंबई या साप्ताहिकाचे लंडन येथील वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिले. के.एम. मुंशी या साप्ताहिकाचे संपादन करीत असत. लंडनच्या वास्तव्यात नारायणन यांचा परिचय जागतिक कीर्तीचे विचारवंत प्राध्यापक हेरॉल्ड लास्की यांच्याशी झाला. त्यांचे मौलिक मार्गदर्शन नारायणन यांना मिळाले. 1948 साली राज्यशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन त्यांनी प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रातील पदवी संपादन केली. प्राध्यापक लास्की यांनी पंडित नेहरूंकडे नारायणन यांची शिफारस केली. 1949 साली पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय विदेशी सेवेत घेतले. येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. आपली तल्लख बुद्धिमत्ता आणि व्यावसायिक राजनीती यांचा त्यांनी कुशलतेने योग्य वापर केला. कित्येक विदेशी राजनैतिक समस्या त्यांनी हुशारीने हाताळल्या. भारताचे राजदूत म्हणून त्यांनी थायलंड व तुर्कस्तान येथे काम पाहिले. भारताचे शिष्टमंडळ घेऊन ते रंगून, टोकियो, लंडन, ऑस्ट्रेलिया, हॅनोई या ठिकाणी गेले. 1968 मध्ये चीनने केलेल्या घुसखोरीमुळे भारत आणि चीन संबंध बिघडले होते. भारताचे राजदूत या नात्याने के.आर. नारायणन यांनी 1976 मध्ये चीनला भेट दिली. चीन आणि भारताचे संबंध पुनः प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. विदेशी सेवेतून मुक्त झाल्यावर विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याआधी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रीय प्रशासनाचे व्याख्याते म्हणून त्यांनी काम पाहिले. वॉशिंग्टन येथे भारतीय राजदूत म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. या पदावर ते 4 वर्ष राहिले. 1970 मध्ये त्यांना नेहरू फेलोशिप मिळाली. वॉशिंग्टनमधील जबाबदारीतून मुक्त झाल्यावर त्यांनी राजकारणात भाग घेतला. लोकसभेत त्यांची नियोजन आणि पाणी खाते, परराष्ट्र व्यवहार, विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून निवड झाली. पुढे भारताच्या उपराष्ट्रपती पदावर त्यांची एकमताने निवड झाली. 25 जुलैला 1997 ते भारताचे राष्ट्रपती बनले. मेमोरियल फंड, इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च अशा अनेक संस्थांच्या कार्यकारिणीवर त्यांनी काम केले. एसेज इन अंडरस्टँडिंग नॉन अलाइनमेंट इन कंटेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन्स इन इंडिया अँड अमेरिका अशी पुस्तके त्यांनी लिहिली. यात भारतीय राजनैतिक धोरणावर त्यांनी भाष्य केले आहे. सन 2002 पर्यंत के.आर. नारायणन हे भारताचे राष्ट्रपती होते. के.आर. नारायणन यांचा जन्म 4 फेब्रुवारी रोजी झाला हे आपण जाणून घेतले. मात्र खरं तर यामागे गंमत आहे. कागदोपत्री ही तारीख चुकून 27 ऑक्टोबर 1920 अशी नोंदवली गेली आणि त्यामुळे त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1921 ऐवजी 27 ऑक्टोबर 1920 असाच गणला जाऊ लागला. त्यांचा जन्म केरळमध्ये उजवूर या एका लहान खेड्यात झाला. त्यांचे बालपण तसे हलाखीतच गेले. अशा परिस्थितीत दररोज पायी 15 मैल चालत जाऊन नारायणन यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली. आपण जाणले की त्यांनी हिंदू या दैनिकात वार्ताहर म्हणून काम केले. याच 1944 ते 1945च्या काळात
वार्ताहर म्हणून काम करताना गांधींना भेटण्याचा त्यांना योग आला. आता ते गांधींच्या विचाराने पूर्ण भारावून गेले. अंतर्बाह्य ते गांधीवादी बनले. गांधी आणि JRD टाटा यांनी त्यांच्या युरोपातील शिक्षणासाठी त्यांना मदत केली. डॉक्टर आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलं. अर्थशास्त्राची पदवी संपादन केली. याच शिक्षण संस्थेत डॉक्टर आंबेडकर यांनी सुद्धा अर्थशास्त्राची पदवी संपादन करून डॉक्टरेट मिळवली होती. इंग्लंडमधल्या वास्तव्यात KR नारायणन यांचे VK कृष्णन मेनन हे सहकारी होते. त्यांच्यासोबत इंडिया लीगमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांची नेहरूंशी भेट झाली तेव्हा नेहरूंच्या विचारांनी सुद्धा ते प्रभावित झाले. त्यांचे राजदूत म्हणून कार्य पाहिल्यानंतर नेहरूंनी 1955 साली त्यांचा द बेस्ट डिप्लोमॅट ऑफ द कंट्री असा गौरव केला. ब्रह्मदेशात राजदूत म्हणून कार्यरत असताना त्यांची ओळख मा तिंत तीत या तरुणीशी झाली आणि तिच्याशीच त्यांनी विवाह केला. आता याच पुढे उषा नारायण म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. अमेरिकन दूतावासात त्यांनी 1980 ते 1984 दरम्यान प्रमुख कार्य केले. भारतात परतल्यावर त्यांनी जवाहर नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काही काळ कार्य केले. इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1984 सालातील सार्वत्रिक निवडणुकीत ते ओट्टपालम या केरळमधील मतदारसंघाचे पहिल्यांदा संसद सदस्य बनले. केंद्रीय मंत्रिपद सुद्धा त्यांनी भूषवलं. त्यानंतर 1989 आणि 1992 या साली ते पुन्हा संसद सदस्य म्हणून निवडून आले. त्याच वर्षी म्हणजे 1992 साली शंकर दयाळ शर्मा यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळात ते उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले आणि पुढे 1997 साली TN शेषन यांचा पराभव करून ते राष्ट्रपती झाले. जेव्हा नारायणन राष्ट्रपतीपदी निवडून आले त्या वर्षी पंतप्रधान होते इंद्रकुमार गुजराल. हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल 15 ऑगस्ट 1997 रोजी भाषण करताना म्हणाले, स्वातंत्र्याच्या स्वर्ण महोत्सवी वर्षात गांधींचे स्वप्न पूर्ण झाले, कारण दलित कुटुंबातील KR नारायणन राष्ट्रपती झाले. KR नारायणन हे राष्ट्रपती पदावर विराजमान होणारे दलित असणारे पहिले भारतीय नागरिक असले तरीही ते समस्त भारतीयांचे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती आणि त्यातच त्यांचे मोठेपण होते. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी आतापर्यंत केवळ समारंभाचे मानद पद म्हणजे राष्ट्रपती ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यापूर्वीचे राष्ट्रपती मतदान करणे टाळत असत, मात्र नारायणन यांनी 1998च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून मतदान न करण्याची प्रथा मोडीत काढली. नारायणन प्रसंगी अतिशय कठोर आणि तेवढेच संवेदनशील होते. राष्ट्रपती पदाच्या काळात त्यांनी थेटपणे 6 डिसेंबर 1992च्या घटनेबद्दल टिप्पणी केली. ती घटना लांछनास्पद होती आणि त्यानंतरची परिस्थिती ही गांधींच्या हत्येनंतरच्या स्थितीसारखीच विषण्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात डॉक्टर आंबेडकरांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश समस्त भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आणि आंबेडकरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून घटनेला पुनर्विलोकन आयोग स्थापन करणाऱ्या सरकारचा खरपूस समाचार त्यांनी 26 जानेवारी 2000च्या भाषणात घेतला. त्यांनी 2 वेळा लोकसभा बरखास्त केली. एकदा इंद्रकुमार गुजराल यांनी राजीनामा दिल्यावर आणि त्यानंतर AIDMKने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर. नारायणन यांनी स्वतंत्रपणे असे अनेक निर्णय घेतले. कारगिल युद्धाबाबत राज्यसभेत चर्चा करण्यास सरकारने तयारी दर्शवावी असा त्यांचा सल्ला पंतप्रधान वाजपेयींना होता, कारण 1962च्या युद्धाच्या वेळी वाजपेयींनी असाच आग्रह नेहरूंसमोर धरला होता. नेहरूंनी तो मान्यही केला होता आणि नेहरूंनी राज्यसभेत त्यावर चर्चा केली होती. त्यामुळे कारगिल युद्धाच्या वेळी हा संदर्भ खूप महत्त्वाचा होता. त्यांच्या कारकिर्दीतील 2 खूप महत्त्वाचे निर्णय म्हणजे 1998 सालचा राज्यपाल सुंदरसिंग भंडारी यांच्या शिफारशीनंतरही त्यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केली नाही आणि दुसरा निर्णय म्हणजे 2002 साली गोध्रा दंगलीबद्दल त्यांनी घेतलेला.
ती परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल त्यांनी स्वतःच्याच सरकारवर टीका केली. एवढेच नव्हे तर दंगल रोखण्यासाठी गुजरातला लष्कर पाठवण्याची शिफारस त्यांनी केली होती. देशातील आदिवासी, दलित यांच्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना त्यांनी जाहीर करून सरकारवर नैतिक दबाव निर्माण केला. या कामातून त्यांनी स्वतःची ओळख नेहमीच घटनेच्या चौकटीत कार्य करणारा सक्रिय राष्ट्रपती अशी निर्माण केली होती. राष्ट्रपती त्यांना असणारे अधिकार वापरून सरकारवर दबाव निर्माण करू शकतो हे के.आर. नारायणन यांनी दाखवून दिले. विद्यार्थ्यांनो, के.आर. नारायणन यांच्या नावे एक विक्रम सुद्धा होता. त्यांनी 1997 साली टी.एन. शेषन यांना 9 लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले होते. व्ही गिरी सर्वात कमी मतांनी जिंकणारे राष्ट्रपती होते, तसे सर्वात जास्त मतांनी जिंकणारे के.आर. नारायणन होते. केरळमधील ओटापलत येथील मतदारांनी 1984 मध्ये लोकसभेच्या कनिष्ठ सभागृहात त्यांना निवडून दिल्यानंतर अल्पसंख्याक जातीचे एक अनुभवी धोरणकर्ते म्हणून त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट स्तरापर्यंत मजल मारली. 1985 ते 1986 या काळात आफ्रिकेतील समस्यांबद्दल 2दा संयुक्त राष्ट्रांना संबोधित करताना त्यांचे पद परराष्ट्र मंत्रीपदाचे होते. पुढील 3 वर्ष ते वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अणुऊर्जा, अंतराळ, इलेक्ट्रॉनिक्स आणि महासागर विकास मंत्री होते. 1989 आणि 1991 मध्ये ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले. 1992 नंतरच्या 5 वर्षांनी 4000हून अधिक आमदारांकडून 90% जास्त मतं जिंकून ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवडून आले. आपल्या 25 जुलै 1997च्या राष्ट्रपती पदाच्या भाषणात ते म्हणाले, अनुसूचित जातीच्या सदस्याची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने हे सिद्ध झालं आहे की भारत सामान्य माणसाच्या चिंता गांभीर्याने घेत आहे. आपल्या राष्ट्रपती पदाच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. अशा भारतीय राजकारणावर आणि राष्ट्रपती पदावर आपली मोहर उमटवणाऱ्या के.आर. नारायणन यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 2005 रोजी झाला. त्यांच्या स्मृतिदिनी आपल्या सर्वांकडून त्यांना विनम्र अभिवादन. आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण के.आर. नारायणन यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. धन्यवाद.